द न्यूज लाईन, अचूक वेधक. तुमच्या नेतृत्वाखाली काम करणारा एक कार्यकर्त्यांचा गट बाळासाहेबांच्या बाजूने आहे, एक गट निवास थोरातांच्या बाजूने आहे. तुमची काय भूमिका आहे नेमकी? तर मी काही त्याच्यावर बोलणार नव्हतो, तुम्ही विचारले ते उत्तर दिलं पाहिजे. आता ही सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक ही सहकार्याची, त्याचे सभासद आहे. तर ते सभासद दर 5 वर्षांनी आपलं नेतृत्व निवडतात, संचालक मंडळ निवडतात, त्यातला मग चेअरमन होतो, कारखाना चांगल्या पद्धतीने चालवायचा प्रयत्न. ठीक आहे, राजकीय प्रक्रिया नाही ही निवडणूक आहे, राजकीय पक्ष लढवत नाही. तुम्ही विचारलं की माझ्या काही सहकार्यांनी काही वक्तव्य केलेले आहे की आम्ही काँग्रेस पक्षानं माझ्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन मी एका विशिष्ट पॅनलला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतल्याचं वक्तव्य केलं. ते अगदी टोटली दिशाभूल करणारे खोटारडं वक्तव्य आहे. कुठली या बाबतीत कुठली भूमिका घेतली नाही. मी कुणालाही माझं वकीलपत्र दिलं की तुम्ही माझी बाजू लोकांच्या समोर जाऊन मांडा, तुम्ही करा. मी माझी बाजू मांडायला समर्थ आहे. जे कोणी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते माझ्या नावाचा खोटा आणि चुकीचा वापर करत असतील, तुम्ही पॅनलला गट काही ती वक्तव्य करारमध्ये काही झालेली ऐकली, ही अगदी चुकीची वक्तव्य आहेत. पक्षाच्यामध्ये काही संबंध नाही आहे. प्रत्येक भागधारकानं, प्रत्येक शेअरहोल्डरने कारखाना कसा चालेल, कारखान्याची आजची परिस्थिती काही चिंताजनक आहे, ती सुधारण्याकरता कोण त्यामध्ये योग्य भूमिका निभावू शकेल हा निर्णय घ्यायला कारखान्याचे सभासद समर्थ आहेत. त्यामध्ये कुणीतरी माझ्या वतीनं सांगायचं की मी असं सांगितलं पण हे बिलकुल चुकीचं आहे, असं कोणी दिशाभूल करायचा संभ्रम असल्याचा प्रयत्न कृपा करून करू. मला जे काही सांगायचं असेल ते मी सांगितलं होतं. मग माझा तोच प्रश्न आहे, तुमची भूमिका काय? मी थेट तुम्हालाच विचारतो. मी सांगतो की मी काय कुठं तुम्ही सक्रिय राहणार नाही का? सभासद आहे का? मी सभासद नाही आहे. फक्त एवढंच आहे की आपले सगळे जवळचे कार्यकर्ते त्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या घरातलं कारखाना चांगला चालला नाही तर लोकांचं नुकसान होतं, तर ऊस जात नाही, या सगळ्या प्रक्रिया आहेत. त्यामुळे लोक येऊन स्वाभाविकपणे तक्रार करतात, काहीतरी काही करा म्हणून सांगतात. तर ते त्यांनी निर्णय घ्यायचा. तर मी त्या ठिकाणी थोडंसं प्रक्रियेमध्ये मला येऊन लोकांनी सांगितलं, तर मी त्या ठिकाणी भूमिका अशी घेतली, मला जो कोणी भेटायला येईल त्याला मी भेटलेलो आहे. कुठल्या गटाचा असेल, एकदा आला, दोनदा आला, प्रत्येकाला भेटले. कोणाला मी तुम्हाला भेटण्याचं सांगितलेलं नाही. कारण मी छोटी लोकप्रतिनिधी होतो आणि लोकांची म्हणणी गाराणी ऐकून घेतली पाहिजे. प्रत्येकाला आपापलं मत मांडलं की आम्हाला समर्थन द्या, तुम्हाला सांगितलं. त्यामुळे मला एवढीच विनंती आहे की माझ्या नावाचा गैरप्रचार, खोटा प्रचार कोणी करू नये. मला कुठे जर विचारलं काय सांगायचं मी सांग. त्याच शेतकरी सभासदांना तुम्ही एक आश्वासक असा चेहरा वाटता, म्हणून त्या लोकांना तुमच्याकडून एक अपेक्षा आहे की तुमची एक भूमिका जाहीर असावी. मी जर सभासद असतो तर नक्की भूमिका घेतो. मी एकदा सह्याद्री सहकारी कारखान्याची निवडणूक लढवलेली आहे, तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत नसेल. सरकारने सगळी मी नेतृत्व करून ती लढवलेली. शेवटी काय, आपण जिथे सभासद नसतो, आपण संचालक मंडळाला बसणार नसतो, आपण सगळ्या संचालकाकडे जाणार नसतो, आपण मंत्र्याला भेटणार नसतो, तर मग जबाबदारी किती घ्यायची? सल्ला विचारला तर ते देता येईल. परंतु त्यामुळे माझी आमची भूमिका अशी आहे की सभासदांनी न्याय दिला पाहिजे. हा कारखाना स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या प्रयत्नातून उभा राहिला. कराड तालुक्याची अस्मिता आहे, त्यामध्ये सभासद योग्य निर्णय घेतील.